कधीच पटवून घेत नसत किंवा त्या तिघांमध्ये एकी नव्हती किंवा त्या तिघांमध्ये एकमेकाविषयी अनुकंप नव्हता. तर पक्षी काही म्हणायचा, वानर काही म्हणायचं, हत्ती काही म्हणायचा, त्यांच्यामध्ये एकी नव्हती किंवा त्यांचं एकमेकावर प्रेमसुद्धा नव्हतं. त्यामुळे त्यांचं कसं असं वातावरण असं आनंदाने राहत नव्हतं त्या. मग एक दिवस त्यांनी विचार केला, आपण म्हणे असंच राहिलो तर आपलं असंच जर आपण राहिलं तर आपल्याला सौख्य मिळणार नाही आणि आपण असेच राहू बिना प्रेमाने. तर एकमेकावर तिरस्काराने वागूनच आपण आपलं जीवन कंटू. तर मग आपण काय करायचं की आपल्यामध्ये तिघांमध्ये जो वडील असेल त्यांचं ऐकायचं आणि त्याप्रमाणे आपण वागायचं. मग वानर त्या हत्तीला काय म्हणालं? हत्तीला म्हणाला, तू या वडाच्या झाडाला केव्हापासून ओळखतो आहे? मग तो हत्ती काय म्हणतो, मी अगदी छोटासा होतो आणि या वडाचे म्हणजे माझ्या पोटाखालून हे वडाचं झाड एक छोटं रोपटं होतं, तेव्हापासून मी याला ओळखतोय की म्हणजे या रोपट्यावरून माझ्या पोटाखालून हे रोपटं सुरक्षित राहायचं. तेव्हापासून मी या वडाच्या झाडाला ओळखतो आहे. मग तो हत्ती म्हणाला वानराला, पण तू कधीपासून ओळखतोय म्हणे गो? वानरा, तू कधीपासून या वटवृक्षाला ओळखतोय? म्हणे मी या वटवृक्षाला अगदी अग्र शाखेची पानं आली होती, ते पानं मी तोडायचो, तेव्हापासून मी या वडाच्या झाडाला ओळखतो आहे. मग आता तिसरा नंबर राहिला तितर पक्षी. मग ते दोघं गेले तितर पक्षाजवळ आणि म्हणाला, तितर पक्षी तू या वडाच्या झाडाला केव्हापासून ओळखतो आहे? तर तितर पक्षी म्हणाला, बघा ते समोर वडाचं झाड आहे, तर मी त्याच्यावर बसायचो, त्याची फळे खायचो आणि विष्ठा करायला इथं यायचो. तर मी विष्ठा करून त्या फळाचे बी इथे पडून त्याचं झाड तयार झालं, तेव्हापासून मी ओळखतो आहे. मग त्या तिघांना असं वाटलं, बापरे म्हणे, आपल्यापेक्षा तितर पक्षी वडील आहे, म्हणून आपण तितर पक्षाच्याच सल्ल्याने वागायचं, म्हणजे आपलं आयुष्य सुखात जाईल. तर अशा प्रकारे मग तिघांना तेव्हापासून वानर, हत्ती, तितर पक्षी म्हणजे ते पंडितच झाले. मग तितर पंडिताच्या सल्ल्याने ते सगळे वागू लागले आणि जेणेकरून त्या तिघांचे त्या ठिकाणी वास्तव्य फारच संतोषजनक झालं की आपल्याला एक तितर पंडित मिळाला. आता आपण यांच्या सल्ल्यानं वागायचं असं त्या वानर आणि हत्तीने ठरवून टाकलं आणि तेव्हापासून ते तितर पंडिताच्या सल्ल्याने वागू लागले न त्यांचं जीवन अगदी संतोषजनक झालं. तर आता तो तितर पक्षी कोणता? तितर पक्षी म्हणजे बोधिसत्व, हे काही सांगायला पाहिजे. अशा प्रकारे तितर जातक ही कथा मी आपणापुढे सादर केली आहे. अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.